नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत असा एकदम क्रिस्पी असा फक्त कोबी वापरून असा एक आपण भन्नाट नाश्ता करणार आहोत. जो पदार्थ आपण नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी म्हणून पण खाऊ शकतो आणि विशेष म्हणजे अजिबात तेलकट न होणारा क्रिस्पी कुरकुरीत असा हा नाश्ता फक्त कोबीपासून बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी एक कोबी घेतलेला आहे. हा कोबी आता आपण दोन भागामध्ये डिवायडेड करणार आहोत, म्हणजे दोन याचे भाग करून घेऊया, म्हणजे एक भाग आपल्याला वापरायचा आहे. आता मी इथं तुम्ही पाहू शकता मी पूर्ण कोबी कट करून घेतलेला आहे. आता अर्धा भाग आपण घेणार आहोत आणि अर्धा भागामध्ये देखील आपण दोन भाग करणार आहोत. म्हणजे काय करायचं आहे, जो दोन भाग केलेले आहेत त्या एक जो भाग आहे तो आपण बारीक कट करून घेणार आहोत आणि एक भाग जो आहे तो आपण खिसून घेणार आहोत. बघा असं का करायचं, कारण जेव्हा आपण असे हे चाकूने बारीक बारीक असे स्लाइस करतो, हे जे स्लाइस आहे ते आपला जो पदार्थ बनणार आहे त्या पदार्थामध्ये खूप छान दिसतात, कुरकुरीत लागतात. त्यामुळे आपल्याला असे हे बारीक असे स्लाइस करून घ्यायचे आहेत. आणि जो दुसरा आपण भाग जो कोबीचा ठेवला आहे तो भाग आपण पूर्ण बारीक असा खिसून घ्यायचा आहे. अगदी सगळंच खिसून बारीक करून घेतलं तर कोबीसारखं त्याच्यामध्ये टेस्टही लागणार नाही आणि दिसायलाही कोबीचा फ्लेवर दिसणार नाही. त्यामुळं आपण काय करायचं आहे, एक भाग आपण कट करून घेऊया बारीक आणि एक भाग आपण खिसून घेऊया. आता इथं सगळं आपण तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. बघू शकता तुम्ही मी पूर्ण एका भांड्यामध्ये हा कोबी काढून घेतलेला आहे. लक्षात ठेवा अगदी बारीक मी एक थोडा कोबी कट केलेला आहे आणि थोडा बारीक खिसून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण एक चमचाभर मीठ टाकूया आणि हा कोबी फक्त उलटपालट करून ठेवून देऊया. नंतर तुम्ही एक 5 ते 10 मिनटानंतर आपण बघू शकतो की त्यामधलं पूर्ण पाणी काय होतं निघून जातं, म्हणजे मिठामुळं त्यातलं कोबीमधलं पाणी निघतं. मग काय करायचं, दोन्ही हाताने आपण याचा वापर करून दोन्ही हाताचा वापर करून पूर्ण त्यातलं पाणी आपण काढून घेऊया. अजिबात कोबीमध्ये पाणी ठेवायचं नाही, सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. बघू शकता पूर्ण आता आपण पाणी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. मी 2 मोठे कांदे अगदी बारीक करून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे. बारीक केलेली कोथिंबीर घेतलेली आहे ती देखील टाकून घ्यायची आहे. आणि आता त्यानंतर आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. बघू शकता मी इथं सर्वप्रथम आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 1 चमचा पुरेशी आहे. त्यानंतर आपण इथं लाल मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची पण घेऊ शकतो. त्यानंतर आपण इथं धने आणि आपले बडीशोप असते ते अर्धे कच्चे करून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत. लाल तिखट 1 चमचा टाकलेला आहे, हळद 1 चमचा, जिरे 1 चमचा टाकलेले आहेत. चवीपुरतं अगदी 1 चमचाभर साखर देखील टाकायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी इथं ओलं खोबरं 2 चमचे घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. आता लाल तिखट पण मी इथं बघा चवीपुरतं टाकणार आहे, म्हणजे कलरसाठी टाकायचं आहे, कारण ऑलरेडी आपण यामध्ये काय टाकलेलं आहे, लाल मिरची टाकलेली आहे. आता जे मी पदार्थ टाकलेला आहे तो म्हणजे तांदळाचं पीठ. मी फुल 1 वाटी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. एवढ्या कोबीसाठी आपल्याला कितपत पीठ लागणार आहे याचा अंदाज बघून टाकायचा आहे. एकदम पीठ टाकायचं नाही तांदळाचं, इथं आपण थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि लागेल तसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता पाण्याचं प्रमाण पण लक्षात ठेवा, अजिबात पाणी याच्यात जास्त ओतायचं नाही. फक्त आपल्याला एकजीव करताना काय करायचं, थोडं थोडं एकजीव करत राहायचं, म्हणजे गोळा होतोय का बघायचं आणि नंतरच पाणी टाकायचं आहे. माझं याच्यामध्ये मीठ राहिलं होतं, मी मीठ आत्ता टाकते, नंतर सगळं आपण एकजीव करून घेऊया. फक्त मला इथं 1च वाटी पाणी लागलेलं आहे, कारण कोबीमध्ये पण पाणी असतं त्यामुळे जास्त पाणी काही लागलेलं नाही. आता सगळं आपण एकजीव करून घेतलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता याचे मी छान असे गोळे करून घेणार आहे. बघा हातामध्ये आपल्याला जेवढा वडा आपण बनवतो तेवढा आपण साईजचा करून घेऊ शकतो, म्हणजे कमी जास्त हे तुमच्यावरती ठरलेलं आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं कमी जास्त गोळा करून घेऊ शकता. अशा पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं असे गोळे करून घ्यायचे आहेत. आणि थोडंसं जसं आपण एखादा कटलेट बनवतो त्याच पद्धतीनं थोडंसं थापून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा शेप असा गोल आणि थोडासा चपटा करायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण हे सगळे कोबीचे असे वडे करून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही याला कोबीचे वडे म्हणू शकता, तुम्हाला जे काही नाव तुम्हाला देता येईल ते तुम्ही देऊ शकता, कारण हा जो पदार्थ बनणार आहे तो अतिशय सुंदर आणि क्रिस्पी पदार्थ बनणार आहे. चला तर अशा पद्धतीनं आपण इथं सगळे असे कोबीचे हे वडे करून घेऊया, म्हणजे कटलेट करून तयार करून घेऊयात. आणि त्यानंतर आपण इथं
तळायला घेणार आहोत। आता इथे सगळे कटलेट बनून तयार झालेले आहेत। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही असे गोळे करून घेऊ शकता। आता इथं तुम्ही पाहू शकता, इथं तेल गरम झालेलं आहे। आता सर्वप्रथम तुम्ही गॅस इथं की नाही मोठा ठेवायचा आहे, कारण पहिल्यांदा वडे टाकल्या एकदम काय होतात, म्हणजे जर तुमचं तेल अगदी थंड असेल, म्हणजे थोडंसं गरम झालं असेल, तर काय होतं, वडे खाली चिकटून बसतात। त्यामुळे काय करायचं, पहिल्यांदा गॅस आपला हा मोठा ठेवायचा आहे, म्हणजे तेल चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे। हे वडे अजिबात तेलात निसटत नाहीत, कारण आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते योग्य घेतलेलं आहे। आणि यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे सांगते, तुम्हाला जर यामध्ये बेसन पीठ जर ॲड करायचं असेल तरी देखील करू शकता, पण आपण इथं फक्त तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। यामुळे काय होणार आहे, तांदळाचं पीठ जर वापरलं ना तर अतिशय क्रिस्पी कुरकुरीत असे हे वडे बनतात। तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर असा कलर पण दिसत आहे। आणि असं थोडं थोडं एकदमच त्याला लगेचच हलवत बसायचं नाही, किंवा सारखं पण उलटपालट करायचं नाही। थोड्या वेळानंतर आपण टाईम ठेवून काय करायचं आहे, हे वडे उलटपालट करून घ्यायचे आहेत। बघू शकता, अतिशय सुंदर असे हे वडे झालेले आहेत। बघू शकता किती मस्त आणि अगदी क्रिस्पी असा हा वडा तयार झालेला आहे, आणि कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे। चला तर तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये देखील हे वडे तळून दाखवते। बघू शकता, अतिशय सुंदर आणि क्रिस्पी हे वडे बनतात। चला तर इथं आपले सगळे हे वडे बनवून तयार झालेले आहेत। इथं एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा लाल मिरची टाकली होती ती बारीक अगदी कुटून टाकलेली आहे। तुम्ही इथं हिरवी मिरची पण वापरू शकता, किंवा तुम्हाला जे काही तिखट जेवढ्या प्रमाणामध्ये आवडतं तेवढ्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता। चला तर यातलाच वडा तुम्हाला मी एक फोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला त्याचा आवाज ऐकता येईल, किती क्रिस्पीपणा आणि कुरकुरीत झालेले आहेत हे देखील तुम्ही ऐकू शकता। बघू शकता, अतिशय सुंदर आणि भन्नाट चवीचे असे वडे बनलेले आहेत। चला तर तुम्हीही असे हे कोबीचे वडे जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। चला तर हे वडे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या।